अबोली या मालिकेच्या 5 मार्चच्या भागामध्ये अबोलीला सुखरूप घरी घेऊन आता मात्र अंकुश चाळीत येतो। अंकुश चाळीत आल्यावरती सगळे चाळकरी हे दृश्य पाहत असतात आणि आता चाळकरी रमाला सांगतात, रमावहिनी अंकुश अबोलीला घेऊन आलाय, अंकुश अबोलीला घेऊन आलाय। अबोली पूर्णपणे हरलेली असते, आपलं बाळ गमावलंय, आपलं घर गमावलंय, या सगळ्याचं दुःख तिच्या चेहऱ्यावरती दिसत असतं। अश्रू पुसतच ती आपल्या घरासमोर येते। घराची अवस्था अजूनपर्यंत तरी अबोलीने पाहिलेली नसते। आता अबोली समोरचं दृश्य पाहते आणि हबकते। आपल्या घराच्या समोर आता लावलेला एक पांढरा पडदा अबोली खाली काढते आणि आता अबोलीच्या पायाखालची जमीनच हादरते। सगळं दृश्य तिच्या डोळ्यासमोर येतं। ज्या घरामध्ये लग्न होऊन ती आली, ज्या घरामध्ये तिचा पुन्हा एकदा गृहप्रवेश झाला, ज्या घरात अंकुश आणि तिच्या प्रेमाचं आता नवीन अंकुश आणि ती एकत्र आले, दोघं जणांनी घालवलेले सुंदर क्षण, हे सगळं अबोली आठवते, डोळे बंद करून घेते। जुन्या आठवणी तिच्या मनामध्ये आता थैमान घालत असतात। त्याच वेळेला तोच पडदा खाली काढत अबोली घराची अवस्था बघते आणि मटकन खालीच बसते। घर जळून खाक झालेलं असतं, घराचा कोपरा जळालेला असतो। घरामध्ये आपलं असं म्हणावं असं काही राहिलेलं नसतं। आजूबाजूची सगळी घरं सोडून फक्त अबोलीचं घर जळालेलं असतं। राख, रांगोळी, घरातल्या वस्तूंची राख आणि सगळं आपल्या पायाखाली तुडवत अबोली रडत आपल्या घरातल्या वस्तू एक एक हात फिरवत असते। सगळं संपलेलं असतं। शून्यामध्ये बघत आता अबोली हंबरडा फोडते। तिच्या पाठोपाठ रमा, राघू यांना सुद्धा रडू कोसळत असतं। अबोली एकदाच किंचाळते, माझं घर, काय अवस्था झाली ही माझ्या घराची। मग अंकुश धावत येतो। आधीच हतबल झालेल्या अबोलीला, शारीरिकदृष्ट्या वीक झालेल्या अबोलीला अंकुश सावरतो आणि म्हणतो, अबोली तुला या सगळ्यातून सावरायला पाहिजे, आपल्या घरच्यांसाठी सावरायला पाहिजे, असं म्हणत तो तिला मिठीत घेतो, सावरतो। अबोली तुझं दुःख खूप मोठं आहे, पण तरीसुद्धा तुला हिम्मत करायला पाहिजे, असं म्हणत अबोलीला समजवत असतो। मग मात्र अबोली पदर खोचून पुन्हा एकदा उठते, तिथे पडलेले काही खालचे फोटो उचलते आणि आता अबोली तो फोटो आपल्या हातात घेते। तो फोटो असतो मनवाचा जळालेला फोटो हातात घेत अबोली सांगते, मनवा तू माझ्या घराची राख रांगोळी केलीस, तुला काय वाटतं मी तुला असंच सोडीन का? नाही मनवा, आता तुझी वेळ आलेली आहे, तुला मी सोडणार नाही। या सगळ्यामध्ये मी बदला घेणार। आता साम दाम दंडभेद या सगळ्याचा वापर करून मी माझं घर तुझ्याकडूनच पूर्ववत करून घेणार, तरच मी अबोली शिंदे नाव सांगणार। अबोलीने खूप मोठी शपथ घेतलेली असते आणि अबोली सांगते, मी माझ्या गेलेल्या बाळाची शपथ घेते की मनवा हीच आपलं घर पूर्वीसारखं करून देणार, नाहीतर ही अबोली शिंदे मनवाचा आता काय करेल हे तिला सुद्धा माहीत नाही, असं म्हणत अबोली शपथ घेते आणि ती सांगते, सर आत्ताच्या आत्ता तुम्ही मला पोलीस स्टेशनला घेऊन चला, मला मनवाला भेटायचं आहे। आणि ती मनवाला भेटायला येते आणि मनवाला म्हणते, खबरदार, आत्तापर्यंत तुझ्याबद्दल मला सिंपती वाटत होती, आत्तापर्यंत तू जे करतेस त्याबद्दल तुझा राग आहे असं वाटत होतं, तुझ्या आईची जी अवस्था झाली ते तुझ्या मनामध्ये बिंबलेलं आहे आणि त्यामुळे तू हे सगळे करतेस असं मला वाटत होतं, पण आत्ता नाही, तू मुळातच कपटी आहेस। जर तुला कुणाला जन्म देण्याचा अधिकार नाहीये किंवा तू कुणाला जन्म देऊ शकत नाहीयेस, ते तू पार पाडू शकत नाहीस, तर कुणाचा जीव घेण्याचा तुला अधिकार नाहीये। एक लक्षात ठेव, तुला वाटत असेल की शिंदे कुटुंबाला मी घर जाळून त्यांच्यावरती हल्ला केलाय, पण इथे शिंदे कुटुंब संपत नाहीये, शिंदे कुटुंब पुन्हा ताठमानेने उभं राहणार आहे। हरलेस तू। मनवा म्हणते, मी नाही हरले, मी तुझ्यापासून तुझं बाळ हिरावून घेतलं, तुमच्यापासून तुमचं घर हिरावून घेतलं, इथेच मी जिंकलेली आहे। आता मला कुणीही हरवू शकत नाही अबोली, ना तू हरवू शकत, ना तुझे घरचे हरवू शकत, इथे मी जिंकते अबोली, असं म्हणत मनवा आता अबोलीचा हात धरते। अबोली म्हणते, खबरदार पुन्हा हे शब्द तोंडातून काढलेस तर तुला काय वाटलं हे सगळं करून मी तुला सोडून देईन, माझ्या आयुष्यातून तुला माफ करून टाकेन, पण आता ही अबोली पहिल्यासारखी राहिलेली नाहीये। अबोली अंकुश शिंदे काय चीज आहे हे तुला मी आत्ता दाखवणार आहे, कारण या सगळ्यामध्ये मी तुला चॅलेंज देते की तू जे माझं घर जाळलंयस ना,
ते माझं घर पूर्ववत तूच करून देशील, तूच माझं घर पूर्णपणे पहिल्यासारखं करशील आणि तेव्हाच मी शांत बसेल. हा अबोली अंकुश शिंदे हिचा शब्द आहे. माझ्या जाळलेल्या घराला तू स्वतःच्या हाताने सावरशील आणि तेव्हाच मी गप्प बसेन, असं म्हणत अबोली मनवाला चॅलेंज देते. मनवा विचार करते, ही काय चॅलेंज पूर्ण करणार, कारण मी घराला कोणत्याही प्रकारे डागडुजी करायला जाणारच नाहीये, असं म्हणत मनवा आता अबोलीचं चॅलेंज लाईटली घेते. पण इथे अबोलीने खूप मोठा डाव रचलेला असतो. त्याच वेळेला मनवाला चॅलेंज देऊन अबोली घरी येते. घरी आल्यावरती जे अंकुशने गाड्या, खेळणी हे सगळं आपल्या बाळासाठी आणलेलं असतं ते सगळं अबोली आता आपल्या हातात घेते. सगळ्या गोष्टी हातात घेऊन ती सांगते, सर आता या सगळ्याची आपल्याला काही गरज नाही आहे, हे सगळं आपल्या काय कामाचं आहे, या सगळ्याला तुम्ही कुणाला तरी देऊन टाका, ज्या कुणाला याची गरज आहे ना त्या सगळ्यांना हे तुम्ही द्या, कारण हे सगळं घरामध्ये पडून त्याचा काहीच उपयोग नाही आहे. अंकुश म्हणतो, अबोली तुझ्यावरती इतकं मोठं संकट कोसळलंय तरीसुद्धा तू लोकांचा विचार करतेस, तरीसुद्धा तू दुसऱ्याचा विचार करतेस, तुझ्या मनाचा हा मोठेपणा खरंच खूप भारी आहे. म्हणजे सगळ्यांनाच नाही ग अबोली हे जमत, तुझ्यासारखी तूच. अबोली म्हणते, नाही हो सर, मी काही मोठेपणा किंवा काही केलेलं नाही आहे, मी खरं तर आतून तुटलेली आहे. या सगळ्या प्रकारामुळे बाळ गमवले, घर गमवले, मी खरंच तुटलेली आहे. अंकुश म्हणतो, अबोली तू अशी तुटू नकोस, मी तुझ्या सोबत आहे आणि मी तुला एक वचन देतो, ज्यांनी कुणी हे केलंय ना त्या सगळ्यांना मी धडा शिकवणार, मी त्या सगळ्यांना धडा शिकवणार, तुझा बदला मी घेणार, असं म्हणत आता मात्र अंकुश अबोलीला सावरतो, तिला जवळ घेतो, तिला समजावतो. मग रमा आणि आता राघूसुद्धा येतात, अबोलीला मिठी मारतात आणि अबोलीला समजवतात. अबोलीने बाळ तर गमवलेलं असतं, पण घर हा पण तिच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्या घरामध्ये ती लग्न होऊन आली, ज्या घरामध्ये तिच्या आणि अंकुशच्या प्रेमाचा अंकुर फुटला, हे सगळं आठवून तिला आपलं घर तरी परत हवं असतं. बाळ परत मिळवणं शक्य नसतं, पण घर परत मिळवणं शक्य असतं. अंकुश तिला म्हणतो, तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, आपण आपलं बाळ आणि आपलं घर पुन्हा परत आणायचं आहे, असं म्हणत अंकुश तिला छानपैकी समजवतो. प्रिन्स हे सगळं पाहत असतो आणि प्रिन्स बाहेर उभा राहतो आणि अंकुश जिजूंनी जे काही बोलले ते सगळं खरं होऊ दे म्हणून प्रार्थना करतो. अंकुश प्रिन्सकडे पाहतो आणि आता इकडे मनवाला धडा शिकवण्यासाठी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. मनवाला कोर्टामध्ये केस करण्यात आलेली असते, कारण मनवाला घर जाताना अबोलीने पाहिलेलं असतं. मनवाला घर जाताना पाहिल्यामुळे अबोली ही त्याची साक्षीदार असते आणि अबोली कोर्टामध्ये साक्ष द्यायला तयार असते. अंकुशने मनवाविरुद्ध कोर्टामध्ये केस फाईल केल्यावरती आता कोर्टामध्ये केस चालू होते. अबोली साक्ष देते की हिने घर जाताना मी पाहिलेलं आहे. मग मात्र जज सांगतात, कसं आहे ना, अबोलीने स्वतः प्रत्यक्षदर्शी हे पाहिल्यामुळे आता मात्र मनवा दोषी ठरते. मनवा हिने घर जाळण्याचा प्रयत्नच नाही केला तर घर जाळलेलं आहे, त्यामुळे मनवाला हे कोर्ट जेलमधली शिक्षा देणार, असं आता जज साहेब बोलणार. तितक्यात अबोली म्हणते, थांबा जज साहेब, मला ही शिक्षा मान्य नाही. यावरती आता अबोलीच्या डोक्यात काय आलंय, सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. म्हणजे मनवाला जेलमध्ये पाठवून कायमचा हिच्यापासून पिछा सोडवून घ्यायचा, तर अबोलीचं मध्येच काय, अबोलीने नवीनच काय काढलंय म्हणून सगळेजण अबोलीकडे पाहत बसतात. तर अबोली म्हणते, हिने माझं घर जाळलंय, हिला फक्त कोर्टाची शिक्षा ही पुरेसी नाही आहे, मला असं वाटतंय हिला वेगळी शिक्षा पाहिजे. जज साहेब म्हणतात, काय आहे तुमच्या मनामध्ये. यावरती अबोली सांगते, हिने माझं घर जाळलंय तर हिनेच माझं घर पूर्ववत करून द्यावं, ही हिला शिक्षा मिळण्यात यावी, असं म्हणत अबोली कोर्टाला चॅलेंज करते. मनवा आता हादरते, कारण एक वेळ कोर्टाची शिक्षा परवडली, पण हिच्यासोबत हिचं घर नीट करायचं ही शिक्षा मनवाला ही कमीपणाची वाटते किंवा हा आपला हार वाटते. असं वाटल्यावरती आता मात्र इकडे अंकुश विचार करतो, अबोलीला हे काय मध्येच सुचलं. त्यावेळेला आता जज साहेब अबोलीच्या फेवरमध्ये निर्णय देणार असतात आणि मनवाला शिंदेंचं कुटुंब जे तिने घर जे स्वतः जाळलेलं आहे ते घर पूर्ववत करण्याची जबाबदारी सोपवतात. हीच मनवाची शिक्षा असते. आता अबोली मनवाकडून सगळं पूर्ववत कसं करून घेणार, मालिकेमध्ये अजून काही कॉम्प्लिकेशन्स येणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.